8 दिवस पूर्वी तयार करायला घेतलेलं बखर गणपतीच्या दिवशी सकाळी 5 वाजता पूर्ण झालं. त्यानंतर मी आणि माझा भाऊ तयारी करून 7 वाजता गणपतीची मूर्ती आणायला गेलो. मूर्ती आम्ही आधीच बुकिंग केली होती, त्यामुळे ठरलेली मूर्ती घेऊन आम्ही थेट घरी आलो. घरी आल्यावर आम्ही विधिवत मूर्तीची मखरामध्ये प्राणप्रतिष्ठा केली. नंतर भावाने हवे तेवढे गणपतीचे फोटो काढले. दुपारी बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांचा नैवेद्य सुद्धा दाखवला. बघता बघता संध्याकाळ झाली, 7 वाजले. देवळामध्ये आरतीसाठी वाडीतले जमायला लागले होते. कोकणामध्ये आरती कोणी एकटा करत नाही, तर वाडीतले सर्व लोक मिळून प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती करतात. आमच्या इथे तसंच आहे. बाप्पा मोरया, तू बाप्पा मोरया, धावू नये नाये 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 नाये, धावू नये नाये नाये बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, धावू नये नाये 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 सर्व घरात आरती व्हायला साधारण 10:30 वाजले. मग सर्वजण आपापल्या घरी जेवायला गेले, कारण 11 वाजता सर्वांना पुन्हा एकदा बालकृष्ण तात्यांकडे भजनासाठी जमायचे होते. 11 वाजता आम्ही सर्व तात्यांच्या इथे जमलो. मी तर सरळ तात्यांच्या किचनमध्येच घुसलो, कारण मला बघायचे होते की आज नेमकी काय बेत आहे. कारण मी दुपारी तात्यांना बेकरीतून पाव आणताना पाहिले होते. आज जाऊन पाहिलं तर निलेश मिसळ बनवत होता. मिसळ म्हटल्यावर भजनाला रंग येणार हे नक्कीच. मग भजन चालू झालं. नेहमीप्रमाणे मी ढोलकी वाजवायला बसलो आणि वाडीतली पोरं नवीन नवीन अभंग लावत होती. अशा प्रकारे देवाच्या नामस्मरणाने पहिल्या दिवसाची सांगता झाली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.